नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश ताठे आपल्या सर्वांचं द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव खरं तर आज आपण एक अनोख्या विषयावरती सेशन आयोजित केलं आहे आणि या विषयाचं खरं तर नाव कृष्णविवरासंबंधी माहिती देणं आहे किंवा आपण म्हणू शकतो ब्लॅक होल्स बद्दल डिस्कशन करणं आहे. खरं तर 3-4 गोष्टी वर्गात शिकवताना वारंवार ब्लॅक होलचा उल्लेख यायचा. मध्यंतरी जर तुम्ही बघितलं 2017च्या काळामधील नोबेल प्राईजचे जे काही विनर होते फिजिक्सचे ते सुद्धा ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या डिस्कव्हरीसाठी देण्यात आलं होतं, ज्याचा की ऍक्च्युअली जो शोध लागलाय तो कुठेतरी ब्लॅक होल्सची जे काही कोलिजन झालं होतं त्यातनं संबंधित बाहेर निघालेल्या गुरुत्वीय लहरींचा शोध लागला होता. सो दॅट वॉज इन द न्यूज आणि ते वर्गात शिकवताना परत ब्लॅक होल बद्दल चर्चा व्हायची. आणखी जर पाहायला गेलं तर ब्लॅक होलचा फोटो काढला होता, मग त्या फोटो बद्दल पण खूप मोठा चर्चा झाली कारण तो जवळजवळ अशक्य आहे फोटो काढणं. आणि आता परत रिसेंटली 2020चं नोबेल प्राईज सुद्धा ब्लॅक होलशी संबंधित ज्यांनी रिसर्च केला त्याच 3 सायंटिस्ट लोकांना देण्यात आला. सो वारंवार एक न्यूज या ब्लॅक होलशी संबंधित असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण काय केलं ठरवलंय की ब्लॅक होलवरचाच आपण काय करूयात, एक स्पेशल सेशन घेऊयात. ठीक आहे, मग या सगळ्या न्यूज काय एकत्रित येते आपण पाहू वन बाय वन. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल पहिली जी न्यूज आहे ती आहे म्हणजे नोबेल प्राईज जे मिळाले 2020 मध्ये. ओके, नोबेल प्राईज फॉर ब्लॅक होल रिलेटेड रिसर्च. ओके, जे 3 व्यक्तींना नोबेल प्राईज मिळाला त्यांच्याबद्दल चर्चा करायची आपल्याला. सोबतच आपण ते बघून घेऊ की नेमकं काय अवघड होतं ब्लॅक होल चा फोटो काढणं, पण ही जी काही दुसरी न्यूज होती फोटो काढणं, या दोन्ही न्यूज क्लब करून आपण चर्चा करूया त्याची. न्यूज नंबर 1. न्यूज नंबर 2 आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ज्या डिस्कव्हरी झालेल्या आहेत, कोलिजन ऑफ 2 ब्लॅक होल्स पासून निघालेल्या ज्या काही गुरुत्वीय लहरी आहे त्या आपल्यापाशी पोहोचल्यात आणि त्याचा लायगो या संस्थेमार्फत संशोधन करण्यात आलेलं आहे, डिस्कव्हरी करण्यात आलेली आहे. अँड इट हॅज बीन नाउ फायनलाइज्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ओके, द डिस्क्लेमर इज वी विल बी हैविंग अ बाइलिंगुअल सेशन. हम तीनों लैंग्वेज में बात करेंगे, मराठी, हिंदी एज वेल एज इंग्लिश. ओके, सो यू विल बी गेटिंग बेनिफिटेड फ्रॉम ऑल मीडियम स्टूडेंट्स. चलो, सो नेक्स्ट न्यूज इज अबाउट ग्रेविटेशनल वेव्स. अगर मैं कहूँ आपको ये पेन नीचे जब आया था तब उसको बुलाने के लिए ग्रेविटेशनल वेव्स आए थे, तो थोड़ा सा अजीब व गरीब ख्यालात आएंगे आपके दिमाग में, ऐसा लगेगा ऐसा थोड़ी ना पॉसिबल है, लेकिन यस इट इज पॉसिबल. बहुत ही बढ़िया न्यूज है. जैसे कि अगर हम ये कह सकते हैं कि साउंड व्हेन इट ट्रैवल्स, ओके, इट ट्रैवल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. जैसे हमें पता चला कि साउंड ट्रैवल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स, हमने दुनिया बदल दी. आज देखो मोबाइल पे आप बात कर रहे हो, वायरलेस कम्युनिकेशन है दुनिया भर में, है ना. सो ये चेंज कर दिया. जैसे हमें पता चला कि लाइट ऑल्सो डज ट्रैवल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. वैसे उसका अलग नेचर होता है, एक पार्टिकल नेचर, लेकिन वो हम यहाँ पे डिस्कस नहीं करेंगे. लेकिन जैसे हमें पता चला वेव थ्योरी ऑफ लाइट, हमने क्या किया देखो 1857 के उठाव में इंडिया क्या लेके मार्च कर रहा था, है ना, लेकिन मोमबत्ती लेके मार्च कर रहे हैं और अलग अलग चीजें लेके मार्च कर रहे हैं. माना वेपन्स भी थे, लेकिन आज देखो दुनिया इतनी बदल गई है. लाईट का इस्तेमाल हमने किया, पूरी दुनिया रोशन कर दी हमने, है ना. पूर्ण जग बदलून टाकलं, उजळून टाकलं आपण या प्रकाशाचा वापर केल्यामुळं. फक्त कळल्यावर लहरींच्या स्वरूपात आहे. तर विचार करा, गुरुत्वीय बल हे लहरींच्या स्वरूपात हे सिद्ध झालंय आता. त्यामुळे भविष्य कसे असेल याचा विचार करतानाच तुम्हाला रोमांच वाटेल. बघूयात ही पण न्यूज सविस्तर मध्ये आपण. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जी न्यूज आहे ती आहे ब्लॅक होलच्या जवळ आलेली कुठलीही वस्तू त्याच्या तावडीतून निसटत नाही, पण अशा वेळी एक व्हाईट डॉट नावाचा तारा किंवा व्हाईट डॉट या प्रकाराचा तारा ब्लॅक होलच्या जवळून पण निसटून गेलाय. मग ही कधी न्यूज आहे का, काय नेमकं याच्या मागं कारण आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करूयात, चर्चा करूयात. चौथी जी न्यूज आहे ॲक्रिशन डिस्क आणि जेट याच्या संबंधात आहे. त्यातल्या त्यात जे जेट ब्लॅक होलमधनं निघणारे हेवी कॉस्मिक रेडिएशन जे आहेत, या रेडिएशनचा डायरेक्शन पृथ्वीच्या दिशेने येऊन पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात अशी एक भीती, शक्यता वर्तवली होती. नेमकं काय त्याच्या मागं काय नाही हे पण आपण एकदा बघून घेऊयात. आणि शेवटचं म्हणजे ब्लॅक होल सुद्धा इव्हॅपोरेट होतात, नष्ट होतात, मृत्यू होतो त्यांचा सुद्धा शेवट होतो. ठीक आहे, लेकिन वो कैसे खत्म होते, बाय इमिटिंग आउट ऑल द हॉकिंग रेडिएशंस. पॉजिटिवली चार्ज होते हॉकिंग रेडिएशन. लेकिन ये क्या है, ये भी न्यूज हम देखेंगे. बिफोर वी डिस्कस ऑल दिस न्यूज, एक बहुत ही इंपॉर्टंट चीज सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. का वन बाय वन न्यूज तर सांगाल मी, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कॉस्ट बेनिफिट रेशो. याद रखिएगा, एमपीएस और यूपीएससी की तैयारी करते टाइम डीप नॉलेज बेस्ड क्वेश्चन ऑन सच अ डीप स्पेस रिलेटेड टॉपिक्स इज नॉट एक्सपेक्टेड एट ऑल. नाही पूछा जाएगा. आपण ज्या परीक्षेची तयारी करतो त्या परीक्षेची डेप्थ प्रश्नांची ती समजली पाहिजे आपल्याला. किती खोलात जाऊन तो विषय समजून घ्यायचा आहे, किती मान्य आपल्याला आवड असतो, आवड असते अवकाशशास्त्राची. सर ते ब्लॅक होल बिक होल, काय ते बर्मुडा ट्रँगल, सर ते छान छान आम्हाला अशा गोष्टी सांगा ना, अवकाशातल्या नवनवीन संकल्पना. बट रिमेंबर, फोकस मस्ट बी फोकस्ड. फोकस मस्ट बी फोकस्ड. व्हॉट इट मीन्स की परीक्षेत काय येतं, तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकता बघा, फॅक्च्युअल कसे. नोबेल प्राईज विनर कोण आहे, काय शोधलं त्यांनी, नेमकं कोणतं कार्य होतं त्या नोबेल प्राईज विनरचं, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कोणता टेलिस्कोप वापरला, जर फोटो काढला असेल ब्लॅक होलचा तर नेमका कोणता टेलिस्कोप वापरला, ब्लॅक होलचा फोटो काढला नेमकं कोणी, कुठे, कसा. त्यानंतर लायगो
काय आहे नेमकं, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे ही संस्था. त्यानंतर लायगोचे 2 सेंटर अमेरिकेत आहे. पहिल्यांदा अमेरिकेबाहेर कुठलं तरी सेंटर जगात कुठं स्थापन होत असेल तर ते भारतात होतंय, तर त्यातलं भारतातलं लोकेशन काय आहे. सो अशा फॅक्च्युअल प्रकारचे जे प्रश्न आहेत तुम्हाला अपेक्षित आहेत. ओके, सो व्हाट आई मीन टू से, हम तो एक न्यूज डिटेल में देखेंगे, लेकिन आपको ये हमेशा याद में रखना है, एट द बैक ऑफ योर माइंड यू शुड ऑलवेज रिमेंबर दैट my focus is about the examination, so I will focus only that part of the news which is necessary. ओके, सो क्वेश्चन जिस तरह से आते हैं उस तरह से आपने पढ़ाई करके निकल जाना है आगे. ठीक है, चलो आपके अनुरोध के लिए हम आगे 1 बाय 1 एक न्यूज आपण डिस्कस करूयात. न्यूज नंबर 1. ओके, न्यूज नंबर 1 काय सांगते ती की अच्छा, एक तर 2000 आपण पाहिलं 18 मध्ये ब्लॅक होलचा फोटोही काढलेला आहे. ओके, आणि दुसरी एक न्यूज होती ती म्हणजे 2020 मध्ये ब्लॅक होल रिलेटेड रिसर्चसाठी नोबेल प्राइजेस पण अलॉट झाली. ओके, 1 बाय 1 बघू आपण. फोटो तर सांगालच मी तुम्हाला. पहिले नोबेल प्राइज विनर्सची नावं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. मला कमेंटमध्ये सांगू शकता का कोणी की यांच्यापैकी कोण कोणत्या देशाचं आहे. ओके, रॉजर पेनरोज 50% यांच्याकडे काय जातं नोबेल प्राइजचं शेअर, जी काय अमाऊंट आहे. ओके, ऑलमोस्ट अराउंड अप्रॉक्सिमेटली अराउंड 10 करोड पर्यंतची जी काय अमाऊंट असते ती दॅट विल बी 50% गोज टू द रॉजर पेनरोज. ओके, खरं तर हे पेनरोज जे आहेत यांचं आणि सोबत काम केलं होतं यांनी स्टीफन हॉकिंग सोबत. ओके, दुर्दैवानं स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यू झाला, परंतु पेनरोज आणि स्टीफन हॉकिंग यांनी ज्या पद्धतीनं ब्लॅक होलचा मागोवा घेतला होता 50-40 वर्ष हे काय करत होते, फक्त आणि फक्त ब्लॅक होलची फार मोठा अभ्यास करत होते. त्यांनी खूप सारे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मांडले होते आणि दे हॅव ऍक्च्युअली प्रूव्हन द एक्झिस्टन्स ऑफ ब्लॅक होल. ठीक आहे, आज जर स्टीफन हॉकिंग जिवंत असते तर त्यांना सुद्धा पेनरोज यांच्यासोबतच एकत्रितरित्या नोबेल देण्यात आला असता, पण आपल्याला माहिती आहे मृत्यूनंतर नोबेल प्राइज दिला जात नाही. ओके, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भारतरत्न पुरस्कार खरंच मृत्यूनंतर सुद्धा दिला जातो की नाही जात. फाईन, लेट्स कम बॅक. उरलेले 25% या दोघांमध्ये डिवाइड झालेले आहे. ओके, गेन्झेल आणि अँद्रागेज या दोघांनी मिळून काय शोधलं होतं की आपल्या पण आकाशगंगेमध्ये आपली जी काय आकाशगंगा मिल्की वे याच्या सुद्धा मध्यभागी एक हेवी मास सिच्युएटेड आहे आणि ते ब्लॅक होलच असावं. आणि जवळजवळ 30 वर्ष या दोघांनी काय केलं, त्या ब्लॅक होलचा पाठपुरावा केला. जितके नवनवीन तंत्रज्ञान डेव्हलप करता येईल तितके नवनवीन तंत्रज्ञान डेव्हलप केले आणि सगळा फोकस त्या भागावर शिफ्ट केला. अँड दे कम आउट विथ अ फॅब्युलस आउटकम. ओके, दे हॅव फाउंड दॅट वी आर ऑल्सो हॅव्हिंग इन आवर ओन गॅलेक्सी अ बिग मॅसिव्ह ब्लॅक होल. 47-48 लाख पट मोठं आहे ते. खरं तर सेलेस्टियल बॉडीज पेक्षा आपल्या सूर्यमालेतल्या जर पाहायला गेलं तर इट इज ह्यूज, बिगर दॅन द सन इट सेल्फ. ओके, इट्स हॅज अ ह्यूज मास आणि त्याचं नाव जे कमेंटमध्ये कोणी सांगू शकेल तर सांगा, अदरवाईज आय विल टेल यू. आपल्या आकाशगंगेतलं जे काही ब्लॅक होल आहे त्याचं नाव मी सांगतोच तुम्हाला, थोड्या वेळामध्ये येईलच तुम्हाला. बट लेट्स कम बॅक. इट्स ऍक्च्युअली सॅजिटेरियस ए. बट मुलं कन्फ्युज होतात की M87 आणि सॅजिटेरियस ए या 2 ब्लॅक होलमध्ये मुलं कन्फ्युज होतात. मी तुमचं कन्फ्युजन दूर करून टाकतो एकदाच. लक्षात ठेवा, सॅजिटेरियस हे आपल्या ब्लॅक होल आपल्या मिल्की वे आकाशगंगेत सापडणारा ब्लॅक होल आहे. तर M87 या ब्लॅक होलचा फोटो काढण्यात आलेला आहे इतर सायंटिस्टद्वारे. ठीक आहे, त्यामुळे ते कन्फ्युजन होतं. सॅजिटेरियस हे आपल्या ब्लॅक होल मधलं आपल्या आकाशगंगेमधलं मिल्की वे लक्षात ठेवा. तर तिकडे M87 हे आपल्या आकाशगंगेच्या बाहेर असणारं सगळ्यात मोठं आजपर्यंतचं जेवढं ब्लॅक होल असतील विश्वामध्ये त्यातलं सगळ्यात मोठं जे काही आपल्याला माहिती आहे ते कोणतं आहे, M87. ठीक आहे, पण आता ते नेमकं पाहू. आता ब्लॅक होलला एवढं का महत्व दिलं जातं, नोबेल प्राइज मिळते त्यांच्याबद्दल रिसर्च केल्यानंतर, त्याचा फोटो काढण्यासाठी पागल झालंय जग, त्या फोटो मिळाल्यानंतर जगभर त्याचं चर्चा झाली होती. काय नेमकं आहे काय हे प्रकरण. ठीक आहे ना, ब्लॅक होल असतं काय हे जर सांगायचं पाहायचं असेल तुम्हाला तर थोडंसं मागं जाऊयात आपण. ओके, मागं म्हणजे तसे थोडंसं ताऱ्याची लाईफ पाहू. तुम्हाला माहिती आहे तारा, जसं आपण पृथ्वी एक ग्रह आहे आणि सूर्य हा एक तारा आहे. ठीक आहे, इफ यू कम्पेअर द साईज ऑफ सन, एका पारड्यामध्ये जर सूर्य ठेवला आणि एका पारड्यामध्ये सगळी सूर्यमाला ठेवली तर सगळ्या सूर्यमालेमधले जेवढे ग्रह आहेत त्यांचं वजन 0.01% भरण आणि 99.99% वजन सूर्याचं भरण. इतका मोठा सूर्य आहे. तुम्हाला इथे दिसेलच बघा पुढच्या स्लाइडमध्ये, दिस इज आवर ऑल, दीज आर ऑल आवर प्लॅनेट्स. हे सगळे आपले प्लॅनेट्स आहे. बघा पृथ्वी किती छोटी दिसते तुम्हाला याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस असे मोठे मोठे ग्रह दिसत आहेत. खूप छोटे छोटे ग्रह सुद्धा दिसत आहेत, बुध, मर्क्युरी वगैरे. ओके, आपण ज्याला म्हणतो व्हेनस म्हणजे शुक्र. तर ह्या सगळ्या ग्रहांच्या तुलनेमध्ये सूर्य फार मोठा आहे, तुम्हाला आवाढव्य दिसतोय. पण सूर्य हा जगामध्ये फार विश्वामध्ये इतके मोठे तारे आहे की त्यांच्यासमोर सूर्य फार छोटा आहे. इफ यू लुक ॲट दिस, बघा इथं या तुम्हाला सूर्य दिसतोय, डॉट आहे बारीक छोटासा, दिसणार पण नाही तुम्हाला, आंखों से नहीं दिखा ये, बहुत छोटा है. ठीक है, इतना छोटा सा सूरज दिख रहा है आपको. मैं यहाँ पे अगर उसके बाजू में एक सर्कल निकाल लूं तो छोटा सा डॉट जो दिख रहा है वो अपना सन है. उसके बाजू में देखो आप, सीरियस नाम का एक स्टार है, उससे थोड़ा सा बड़ा है, बहुत बड़ा है. देन पोलक्स है, आर्क्ट्रस है, रीगेल है. ओके, देन बेटलग्यूज है और सबसे बड़ा तो एंटरेस है. देखो कितना बड़ा है, कितना बड़ा है, करोड़ों सूरज समा जाएगा उसके अंदर, इतना बड़ा तो है ये एंटरेस. सूर्य किती छोटा है बघा ना.
सूर्यमालेच्या तुलनेत सूर्य किती मोठा होता आणि एकीकडे बघा सूर्य किती छोटा आहे. एवढे मोठे मोठे महाकाय तारे, विश्व आपण जेवढं समजून गेला ना तितकं अद्भुत है. तो मैं हमेशा बताता हूँ क्लासरूम में कि जिस किसी को भी अपनी खुद की किसी एक चीज का गुरूर हो ना, तो वो गुरु टूट जाएगा. जरा स्पेस की तरफ देखो कितने छोटे हैं हम, है ना. वी आर टू स्मॉल, बहुत छोटे हैं हम. चलो आगे चलते हैं. तो देखिए जब भी कोई स्टार ओके ब्लैक होल में कैसे कन्वर्ट होता है, ब्लैक होल कैसे क्रिएट किए जाते हैं, तो उसका आन्सर यहाँ पे मिलेगा हमें की जसं आपण जन्माला येतो, चाइल्डहुड स्टेज, किड्स चाइल्डहुड स्टेज, अडल्टंट एज, यंग एज, त्यानंतर मॅच्युअर एज आणि मग नंतर ओल्ड एज, अशा पद्धतीने आपण ते काय करतो वृद्धावस्थेपर्यंत जातो. तसं ताऱ्यांची पण जन्मावस्था आहे. ये जो दिख रहा है आपको यहाँ पे, ये नेब्युला रिजन होता है. गॅसेसचं हेवी क्लाउड असतं त्याला नेब्युला म्हणतात मराठीमध्ये, आपण सॉरी इंग्रजीमध्ये त्याला नेब्युला म्हणतात. आणि या नेब्युलापासून ताऱ्यांचा जन्म बिंब. मग यातनं जन्माला येणारा जो पहिला तारा आहे, सुरुवातीची ताऱ्याची स्टेज आहे, त्याला म्हटलं जातं प्रोटोस्टार, फर्स्ट स्टेज ऑफ ओके फर्स्ट स्टेज ऑफ लाइफ. ओके सेकंड स्टेज में जब ये जाएगा थोड़ा सा और, तो ये हमारा होगा मिडल एज स्टार. ओके इसके हम कहते हैं मिडल साइज स्टार और मिडल एज स्टार. ये सेकंड स्टेज होती है, सेकंड, जिसमें अभी फिलहाल हमारा सन है. ओके आपला सूर्य जो आहे तो सध्या या स्टेज मध्ये आहे, अजून तो पुढच्या स्टेजला गेलेला नाहीये. नेक्स्ट स्टेज इज रेड डॉर्फ, रेड जायंट, नॉट डॉर्फ, रेड जायंट उसको हम कहते हैं. सो ये रेड जायंट जो है ये बहुत ही मॅसिव उसका मास हो जाता है, बहुत आकार त्याचा जो काय मोठा होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं त्याला रेड जायंट म्हटलं जातं. आणि आता ताऱ्याचा शेवटाकडे जातो, त्याच्या आयुष्यामध्ये शेवटाकडे जातो. सो शेवट होताना त्याच्याकडं पर्याय कोणकोणते मी सांगतो. ठीक आहे, नीट लक्षात घेऊन घ्या. जर तारा खूप मोठा असेल, अतिशय मोठा तारा, सूर्यापेक्षा हजारो पट मोठा, जर सूर्यापेक्षा हजारो पट मोठा तारा असेल तर त्याचं मास निघून जात 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 त्याचं फक्त केंद्र पुरतं, एनर्जी सगळी संपत जाते आणि त्याचं केंद्र पुरतं. त्याच्या केंद्रकाच्या ताऱ्याला आपण म्हणतो न्यूट्रॉन स्टार. मोठा तारा असेल सूर्यापेक्षा खूप मोठा, तर त्याचं जे केंद्र पुरल ऊर्जा संपून, त्याला म्हटलं जातं न्यूट्रॉन स्टार. आणि जर छोटा तारा असेल, सूर्य किंवा सूर्यापेक्षा कमी साईजचा तारा असेल, तर त्याचं ज्यावेळी आपण म्हणतो की रूपांतर होतं, छोटासा केंद्रक त्याचं उरतं, त्याला म्हटलं जातं व्हाईट डॉर्फ. ओके सो दिस इज फर्स्ट स्टेज. एक तर त्याचं काय होऊ शकतं, तारा खूप मोठा असेल, भला मोठा, तर त्याचा न्यूट्रॉन स्टार तयार होईल, छोटासा स्वरूप तयार होईल. नाही तर तारा तुलनेने छोट्या आकारात असेल तर त्याचं रूपांतर व्हाईट डॉर्फ मध्ये होईल. ओके हा एक ऑप्शन आहे ताऱ्याकडे, त्याच्या साईजनुसार त्याचं काय होईल, हा एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे या ताऱ्याचं रूपांतर होऊन जाऊ शकतं ब्लॅक होलमध्ये. ब्लॅक होलमध्ये ठीक आहे, या ताऱ्याचं रूपांतर कशात होतं, ब्लॅक होलमध्ये. आणि हा जो ब्लॅक होल तयार झाला आहे याच्यामध्ये इतक्या मोठ्या ताऱ्याची सगळी शक्ती स्वतःच्या छोट्याशा जागेत सामावून जाते. म्हणजे जेव्हा तारा वीक होतो तेव्हा त्याच्या स्वतःच्याच ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये तो कोलॅप्स होऊन जातो आतमध्ये. आणि तो इतका छोटा होतो, त्याची अफाट असलेली ताकद एका छोट्याशा जागेत कॉन्सन्ट्रेट होऊन जाते आणि म्हणून तिथं अफाट गुरुत्वाकर्षण असतं. इन्फानाइट ग्रेविटेशनल फोर्स, खूप जास्त ग्रेविटेशनल फोर्स, इतना जास्त ग्रेविटेशनल फोर्स कि वहां से लाइट भी इमिट आउट नहीं हो सकता है. उसके बारे में थोड़ी देर में आएंगे. आई होप ताऱ्यांच्या लाईफ सायकल बद्दल तुम्हाला लक्षात आलं असावं आणि नेमकं ब्लॅक होल कसे जन्माला येतात हे समजलं असावं. ठीक आहे, आता ब्लॅक होल बद्दल जाणून घेऊयात आपण नेमकं की खूप सारे ब्लॅक होल जगामध्ये, त्याचा फोटो तर काढणं शक्यच नव्हतं, त्याच्याबद्दल माहिती पण मिळवणं फार अवघड होतं. अल्बर्ट आइन्स्टाईनने सुद्धा मॅथमॅटिकली सांगितलं होतं की काहीतरी असं असलं पाहिजे, पण त्यांना प्रूव्ह नव्हतं करता आलं पाहिजे. ठीक आहे, मग एक सायंटिस्टनी नंतर क्लेम केलं आइन्स्टाईन थेरीला. मग जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये ब्लॅक होल नावाचा कन्सेप्ट बसत नव्हता आणि मग नंतर तो काढण्यात आला. आइन्स्टाईन म्हटले की नाही तसं नाही, माझे मत चुकीचे होते. नंतर परत स्टीफन हॉकिंग आले आणि मग रॉजर पेनरोज यांनी काय केलंय, ब्लॅक होलचं अस्तित्व सिद्ध केलं. ठीक आहे, सो म्हणून त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना नोबेल प्राइज देण्यात आलं होतं. आणि सोबतच आपल्याच आकाशगंगेमध्ये सुद्धा एक सॅजिटेरियस नावाचा एक ब्लॅक होल अस्तित्वात आहे. त्याचा पूर्ण सविस्तर 30 वर्ष मागोवा घेऊन अभ्यास केल्याबद्दल मग इतर 2 वैज्ञानिकांना काय मिळालंय, नोबेल प्राइज मिळालंय 2020चं. ओके, पण याचा एक फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप मोठं कौतुक झालं होतं. हे फोटो काढणं हा काय प्रकार आहे नेमका, तर लक्षात ठेवा, ब्लॅक होलचा फोटो काढणं सोपी गोष्ट नाहीये. ठीक आहे, आपण अंधारामध्ये तुम्हाला काळ्या कुट्ट स्पष्ट दिसतं का हो कधी? नाही ना दिसत कधी. अंधारामध्ये तुम्हाला काळ्या कुट्ट स्पष्ट दिसत नाही, कारण तुम्हाला जोपर्यंत समोरच्या वस्तूवर पडलेला प्रकाश डोळ्यावर येत नाही तुमच्या, तोपर्यंत दिसत नसतो, है ना. हम तभी देख पाते हैं जब लाइट हमारे आंख में वापस आए. जसं की कार चालवताय तुम्ही, तुम्हाला पूर्ण रोड 10-20 किलोमीटर सरळ जरी असला तरी 20 किलोमीटर दिसणार नाही, जोपर्यंत कारचा उजेड जिथपर्यंत पडतोय तिथून तो तुमच्या डोळ्याला वापस आला तेवढाच तुम्हाला कारचा रस्ता दिसतो पुढचा, है ना. सो जे आपल्याला आकाशात तारे दिसतात ना, बहुत फनी एग्जाम्पल है, जे आकाशात तारे बघता ना तुम्ही, किसी का हाथ पकड़कर अगर आसमान में कोई स्टार दिखा रहे हो आप किसी को, तो याद रखना वो स्टार नया नहीं है, बहुत पुराना है, सालों अरसों पुराना है. क्योंकि ज्या ताऱ्याला तुम्ही सध्या बघताय त्याचा प्रकाश जर पृथ्वीवर यायला जर समजा 10 लाख वर्ष लागली असतील, तो काही जवळ नाहीये.
10 लाख वर्ष जर लागली असतील तर लक्षात ठेवा तो तारा जो तुम्ही पाहता तो 10 लाख वर्ष जुना आहे. प्रत्येक सूर्यप्रकाश जो तुम्ही आता सूर्याकडे पाहताय लाईव्ह जर बघत असाल तरी लक्षात ठेवा तो सूर्य जो तुम्हाला दिसतोय ना डोळ्यांनी हा पण 500 सेकंद जुना आहे. 8 मिनिट 20 सेकंड्स. टाइम इज व्हेरी इंटरेस्टिंग फेनोमेना यू नो. सो टाइम आणि लाइट या दोघांचं रिलेशन खूप स्ट्रॉंग असतं. ठीक है, आएंगे अगर कभी किसी अगर आपको चाहिए तो प्लीज रिकमेंड सच वीडियोस. आपको अगर और चाहिए तो वी विल आल्सो मेक सम कमेंट्स. आपको कौन से टॉपिक्स पे वीडियो चाहिए, सो वी विल ट्राई टू मेक सम वीडियोज ऑन दैट पर्टिक्युलर टॉपिक. ओके, रिलेटेड टू टेक्नॉलॉजी फॉर शुअर. फाईन. सो आता ब्लॅक होलचा फोटो काढणं का अवघड होतं, कारण ब्लॅक होल मधून जर प्रकाशच बाहेर येत नाही त्याचा फोटो कसा काढणार. कारण फ्लॅश का वापरतो आपण अंधारात. फ्लॅश वापरला कॅमेराचा तर लाईट पडतो आणि तो लाईट परत कॅप्चर करतो कॅमेरा म्हणून फोटो निघतो. तसं तिथून प्रकाशच बाहेर येत नाही ब्लॅक होल मधून तर त्याचा फोटो कसा काढणार. आपल्याला दिसणार नाही ना ती वस्तू. तुम्ही म्हणसाल मग काय कसा काढला बाबा फोटो. सो लेट्स अंडरस्टँड दिस. ओके, सगळ्यात पहिले सोपी गोष्ट समजून घेऊयात. तिथून प्रकाश बाहेर का नाही पडत, तर आपल्या पृथ्वीवरती एक मुक्तीचा वेग असतो किंवा आपण त्याला होतं इस्केप वेलोसिटी. अगर मैं आपको एक केन दे दूं, एक बॉल दिला, तुम्हाला सांगितलं फेका बाहेर चंद्रावरती किंवा स्पेसमध्ये, आपने कितनी भी ताकत लगा के फेंक दो वो बाहर नहीं जाएगा स्पेस से. और अपनी अर्थ की एटमॉस्फियर जो कि ग्रेविटेशनल एम्बिट है उसके बाहर नहीं जाएगा. पृथ्वीच्या जे काय गुरुत्वीय कक्षा आहे आपली तेवढ्याच गुरुत्वीय कक्षेमध्ये राहील तो बाहेर का नाही जाणार, कारण त्याला बाहेर जाण्यासाठी एक विशिष्ट वेग पाहिजे. त्या वेगाला म्हणतो आपण इस्केप वेलोसिटी. आपली गुरुत्वीय कक्षा भेदण्यासाठी पृथ्वीच्या इस्केप वेलोसिटी लागते 11.2 किलोमीटर पर सेकंद. 11.2 किलोमीटर पर सेकंद म्हणतोय मी. पापणी लावून उघडेपर्यंत तुम्ही जर 11.2 किलोमीटर एखादा ऑब्जेक्ट जाऊ शकला एवढ्या वेगानं तर समजायचं तो पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा भेदून जाईल. आणि प्रत्येक ग्रहाचा एक स्पेस टाइम कॉम्प्लेक्स असतो. प्रत्येक ग्रहाचं एक विशिष्ट प्रकारचं ग्रॅव्हिटेशनल एम्बिट असते, पॉवर असते. जर ते पाहिलं तुम्ही कम्पेअर केलं सूर्यावर इन केस जर गाडी घेऊन गेलास तुम्ही फिरायला, ओके, थोड़ा फनी एग्जांपल है लेकिन फिर भी अगर सूरज पे आप गए तो वहां से जब आप बाहर निकलोगे ना तो आपकी कार को जो वेलोसिटी चाहिए ना दैट विल बी इसके वेलोसिटी ऑफ सन इज मोर देन 600 किलोमीटर पर आवर. सॉरी पर सेकंद. 600 किलोमीटर प्रति सेकंद. पर सेकंद मैं कह रहा हूं. 600 किलोमीटर प्रति सेकंद एवढा जर वेग असेल तर आणि तरच तुम्ही सूर्यामधनं काय होऊ शकतो, प्रकाश बाहेर निघू शकतो. प्रकाश म्हणण्यापेक्षा आपलं एखादं वाहन बाहेर निघू शकतं. सूर्यातला प्रकाश बाहेर का निघतो, त्याचा वेग 3 लाख किलोमीटर पर सेकंड है. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बहुत ज्यादा स्पीड है उसकी. ठीक है, इट इज द हाईएस्ट स्पीड किसी ऑब्जेक्ट की इस यूनिवर्स में है तो लाइट है. और एक चीज मैं आपको बता दूं कि लाइट से ज्यादा तेज दुनिया में कोई भी चीज हो नहीं सकती और होने वाली है भी नहीं. ठीक है, इट्स इम्पॉसिबल टू ट्रैवल फास्टर देन लाइट. व्हाई सो? आस्क अल्बर्ट आइंस्टाइन. स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी. चलो वहां पे नहीं जाना है अभी, हमें सिलेबस पे फोकस करना. मैंने कहा था ना आपको एमपीएससी यूपीएससी करतोय ना तो सिलेबस पहा, प्रश्न काय येतात त्याच्यावर फोकस करूया. ओके, सो लास्ट बट नॉट द लीस्ट हे फोटो काढण्यासाठी आणखी एक चॅलेंज होतं की आपले जे ब्लॅक होल होतं आकाशगंगेमधलं ते आता फायनली डिस्कवर झालं, परंतु तिथून येणारे रेज आसपासचे इतके डिस्टर्बिंग होते की आपल्याला त्याच्यावर फोकस करून फोटो काढता येणार नव्हता. ठीक आहे, मग तुम्हाला जर कॅप्चर करायचंच आहे ब्लॅक होल खरंच तर मग कसं काढणार, तर आपण काय केलं, डिस्टन्स दूर असलेलं एक मॅसिव्ह खूप मोठं ब्लॅक होल निवडलं. किती मोठं, यहाँ पे आपको पता चल गया होता. ठीक आहे, 6.5 अब्जपट सूर्यापेक्षा. 6.5 अब्जपट. थोड़ा सा हैरान करूं मैं आपको. वैसे तो अपना सूरज नहीं बनने वाला ब्लैक होल, क्योंकि उसकी एक वो लिमिट के अंदर है, मतलब एक चंद्रशेखर लिमिट होती है उसके अंदर है. मतलब वो अगर अपनी जो साइज है अभी सन की उससे 1.5 गुना अगर बड़ा होता है, उससे भी ज्यादा बड़ा होता तो शायद बन जाता. अभी नहीं बन सकता वो ब्लैक होल में कन्वर्जन. लेकिन हुआ बाई चांस, अगर समझ लो, मान लो कि होने वाला है सूरज, तो पता है सूरज ब्लैक होल जब बनेगा ना तो कितना हो जाएगा, बहुत छोटा. कितना छोटा मैं कह रहा हूं, द रेडियस. ये एक कार्ल श्वार्चचाइल्ड नाम के एक बहुत ही महान वैज्ञानिक हो गए थे आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा जर एखादा तारा ज्यावेळी ब्लॅक होलमध्ये रूपांतरित होतो तर त्याची रेडियस कशी काढणार, तो किती छोटा होईल. एखादा महाकाय तारा ब्लॅक होलमध्ये रूपांतरित होताना किती छोटा होईल, कसं काढायचं. पण त्यांनी इक्वेशन दिलं होतं, त्या इक्वेशन नुसार जर पाहिलं सूर्य जर झालाच यदा कदाचित ब्लॅक होल तर त्याची रेडियस असेल 6 किलोमीटर. 6 किलोमीटर म्हणजे फक्त शहरा एवढा पुण्याच्या. त्यात पण सबअर्बन एरिया पकडायचा नाही, हिंजेवाडी किंवा बाहेरचा एरिया पकडायचा नाही, फक्त पुण्याचा कोर एरिया. शिवाजीनगर ते स्वारगेट पकडून घ्या ना, बहुत ही छोटा बन जाएगा सूरज. और फनी एग्जांपल दूं, जर पृथ्वीचा ब्लैक होल बनली ना तो पृथ्वी बने शेंगदाने एवढी. हालांकि वो बनेगी नहीं, वो अलग बात है. सो ब्लैक होल बहुत छोटा हो जाता है. जब भी कोई बड़ा स्टार ब्लैक होल में कन्वर्ट होता है ना तो बहुत छोटा हो जाता है. लेकिन यहाँ पे एक चीज देख लो आप, हैरानी वाली बात यह है कि M87 ब्लैक होल की साइज सूरज के 6.5 बिलियन टाइम्स बड़ा है, बहुत बड़ा है वो सूरज से. अगर ब्लैक होल ही सूरज से इतना बड़ा है तो इमेजिन जिस स्टार से वो बना है वो स्टार कितना बड़ा होगा. समझ गए तो ठीक, नहीं समझ गए तो छोड़ दो. अपने लिए इंसान एकदम सिंपल बात यह है कि भाई फोटो कैसे खींची, तो क्या किया, हम अगर उस ऑब्जेक्ट की डायरेक्ट फोटो नहीं खींच सकते ना तो उसके सराउंडिंग की तो खींच सकते हैं. सराउंडिंग
नहीं समझे? तो मैं समझाता हूं अभी। याद रखो कि जब भी आप ब्लैक होल की तरफ देखते हो, ओके, तो याद रखना, ये देखो ये ब्लैक होल की इमेज, ये फोटो खींची है, इस फोटो में दिख रहा है आपको कि भले हमें ब्लैक होल, ये इमेज तो मिल गई ब्लैक होल की, या एक्चुअली ब्लैक होल है जिसकी फोटो खींची गई थी, ठीक है। कमेंट में बताइए कि कौन सी एक लेडी है, वो सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहे, IT इंजिनियर, तिने अल्गोरिदम बनवला आणि सुपर कम्प्युटरच्या मदतीनं वारंवार लक्ष ठेवून एका टेलिस्कोपच्या मदतीनं तिनं हा फोटो काढण्यात खूप मोलाची कामगिरी बजावली आहे। उनका नाम कमेंट बॉक्स में डालिए अगर किसी को बताए तो। तर इथं बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट दिसत नाहीये तर तुम्हाला त्याच्या बाजूची ते किरण येतात। फॉर एक्झाम्पल, तुम्ही सूर्याला एका हाताने झाकता, एवढा ह्या हात तुम्ही समोर केला सगळा सूर्य झाकला जातो, ठीक आहे, पण याचा अर्थ सूर्य खरंच झाकलाय का? नाही, पण सूर्याच्या आजूबाजूचा प्रकाश सगळीकडे चाललाय की नाही? तसंच ब्लॅक होल जिथं कुठं असेल त्याच्या आजूबाजूला मागं तारे असतील, त्याच्या पुढं तारे असतील, आणि या मागच्या आणि पुढच्या दोन्हीकडच्या ताऱ्यांचे रेज कलेक्ट करायला काम सुरू केलं पृथ्वीवरती आपण। त्यामुळे झालं काय की भले तो जो ब्लॅक होल आहे तिथून किरण येणार नाही, पण त्याच्या मागं युनिव्हर्समध्ये कुठेतरी तारे असतील खूप सारे, त्यांचा प्रकाश युनिव्हर्समध्ये जातोय, त्याच्यापासून ब्लॅक होल पासून पुढे पृथ्वीपर्यंत खूप सारे तारे असतील, त्यांचा प्रकाश येत असेल पुढं, आणि अशा पद्धतीने आपण सगळा तो प्रकाश गोळा करायचं ठरवलं। एक हरक्युलियन टास्क होता याच्यामध्ये की जर तुम्हाला हा सगळा प्रकाश किंवा सगळे कॉस्मिक रेज जे तुम्हाला गोळा करावे लागत होते ब्लॅक होलचं पिक्चर कॅप्चर करण्यासाठी, तर ते कॅप्चर करण्यासाठी जे काही तारे रेडिएशन गोळा करायचे तुम्हाला, त्यासाठी टेलिस्कोप लागत होता पृथ्वीच्या साईज एवढा, अर्थ की साइज इतना टेलीस्कोप। अब इतना बड़ा टेलीस्कोप तो नहीं बना सकते ना हम, दैट इज लिमिटेशन है। पूरी दुनिया खड़ी करणे बाजू में पृथ्वीच्या साईज एवढा टेलिस्कोप बनवायचा, तेव्हा कुठं कलेक्ट होतील ते सगळे रेज। मग हे चॅलेंज कसं केलं एक्सेप्ट, तर माणसाने पण खूप छान काम केलं, वर्चुअल टेलीस्कोप बनाया। जैसे अभी वर्चुअल लेक्चर होते हैं हमारे क्लासरूम में, बच्चे अपने अपने घर पे पढ़ रहे हैं और क्लासरूम में टीचर यहाँ पे पढ़ा रहे हैं, लेकिन ऐसा लग रहा है वो क्लास में बैठे है ना, लेकिन वर्चुअल क्लासरूम है। उसी तरह से हमने एक वर्चुअल टेलीस्कोप बनाया। अब वही वर्चुअल टेलीस्कोप क्या होता है कि पृथ्वीच्या 12 वेगवेगळ्या ठिकाणी आपण टेलीस्कोप ठेवले आणि त्या सगळ्यांनी पूर्ण फोकस ते MAT7 नावाच्या ब्लॅक होलवर केला, पूर्ण फोकस त्याच्यावर केला। त्याच्या मागून त्याच्या पुढून येणारे सगळे रेज गोळा करत राहिले। ओके, वर्ष त्यांनी काय केलं, हे रेज गोळा केले आणि नंतर मग त्या सगळ्या डेटाला सुपर कम्प्युटरच्या मदतीनं मिक्स केलं आणि एका अल्गोरिदम मध्ये सेट केलं, तेव्हा आपल्याला ही इमेज मिळाली, ब्लॅक होलचं चित्र, ज्याचं आपण काढू शकत नाही म्हणत होतो ना, मिळाला फोटो। हे खालची साईड ब्रायटर काय माहितीये तुम्हाला? कारण हे त्या कृष्णविवरापासून पुढे जितकं युनिव्हर्स मध्ये तारे आहेत त्यांचा प्रकाश आपल्याकडे आलेला, आणि डार्कर ही फेंट साईड काय आहे, कारण ही बॅक साईडचे तारे आहेत, त्या ब्लॅक होलच्या मागून जो काही प्रकाश येतोय अजून विश्वामधनं पसरतोय त्याचा हा प्रकाश आहे, त्याच्यामुळे ती साइड फेंट दिसती, ही साइड डार्कर दिसती है, ठीक है। अगर इसको और डिटेल में समझोगे तो कोई भी तारा जब ये निगल लेता है ना, ब्लॅक होलच्या जवळ एखादा तारा आला ना, तो गिळून टाकतो त्याला, आणि गिळताना काय होतं, मग गिळताना म्हणण्यापेक्षा तो ज्या पद्धतीनं त्याची ऊर्जा स्वतःत घेतो, तर ती ऊर्जा स्वतःत घेता लक्षात ठेवा मी काय सांगतोय, ती ऊर्जा स्वतःत घेताना या पद्धतीने ती ऊर्जा फिरत राहते बघा, या पद्धतीने ती ऊर्जा फिरत राहते आणि हे ब्लॅक होल मध्ये, ठीक आहे, आतमध्ये। सो हळूहळू तो ताऱ्याची ऊर्जा काय तो ओढून घेतो, पूर्ण मास त्या मासला ओढून घेतो, स्वतःमध्ये सिंग्युलॅरिटी कन्वर्ट करतो, तेव्हा जी डिस्क तयार झाली, या डिस्कला नाव दिलं जातं एक्रेशन डिस्क। ओके, उसको क्या कहते हैं, एक्रेशन डिस्क, ठीक है, इला एक्रेशन डिस्क म्हणता। अब ये जो एक्रेशन डिस्क है हमें जो एक्रेशन डिस्क मिल गई है, या एक्रेशन डिस्क मध्ये लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा ताऱ्याची ऊर्जा शोषून घेतो तर मास ब्लॅक होल मध्ये निघून जातं, पण त्या ताऱ्याची ऊर्जा कुठे जाते? वी नो दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म। ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगतोच आहे आपल्याला, आणि त्यानुसार मग आपण काय म्हणतो की ती जी काही ऊर्जा ताऱ्याची शोषतोय, मास तर स्वतःमध्ये ठेवतो पण त्याची ऊर्जा बाहेर टाकतो इमिट करून, आणि तो इमिट करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर टाकतो, आणि या रेडिएशनला म्हटलं जातं जेट। याला काय म्हटलं जातं? जेट। एक अजून एक टर्म सांगतो कशाशी संबंधित, ब्लॅक होलशी संबंधित, आणि ती फार महत्वाची आहे, ती म्हणजे ज्या ब्लॅक होलच्या आतमध्ये इतकं गुरुत्वाकर्षण असतं, ब्लॅक होलची इस्केप वेलोसिटी सांगतो मी तुम्हाला, जशी पृथ्वीची इस्केप वेलोसिटी 11.2 आहे, सूर्याची 600+ आहे, तशी ब्लॅक होलची इस्केप वेलोसिटी आहे इन्फानाइट। वहां से लाइट भी बाहर नहीं आ सकता, लाईट प्रकाश 3 लाख किलोमीटर पर सेकंद जरी जाणारी वस्तू असतात ती पण बाहेर येऊ शकत नाही त्याच्यातनं, एवढा स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ब्लॅक होलचा, ठीक आहे। मग तिथं गेलं वस्तू की गेलीच, पण नेमकं ब्लॅक होलच्या किती जवळ गेल्यानंतर वस्तू आता बाहेर येणार नाही, किती अंतर आहे? मग त्या बॉर्डरला, ब्लॅक होलच्या बॉर्डरला म्हटलं जातं, ही जी बॉर्डर आहे ब्लॅक होलची बॉर्डर लक्षात ठेवा, या बॉर्डरचं नाव आहे इव्हेंट होरायझन बॉर्डर। आता इव्हेंट होरायझन बॉर्डर नाव का लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण एकदा का इव्हेंट होरायझनच्या आतमध्ये गेले तुम्ही, नथिंग कॅन एस्केप, नथिंग, प्रकाश नाही, जगातली कोणतीच वस्तू याच्या आतून बाहेर येऊ शकत नाही, ठीक आहे। याला म्हटलं जातं इव्हेंट होरायझन या बॉर्डरला। आणि ब्लॅक होलचा फोटो काढणाऱ्याने सुद्धा काय केलं,
ही जी काय दुर्बीण बनवली ना पृथ्वीच्या आकाराचं व्हर्च्युअल टेलिस्कोप, त्याला नाव पण दिलं होतं इव्हेंट होरायझन टेलिस्कोप. जर तुम्हाला विचारलंच की कोणत्या दुर्बिणीनं शोधलं तर त्या दुर्बिणीचं नाव आहे इव्हेंट होरायझन टेलिस्कोप. याद रखो, दुर्बिणीचं पण नाव इव्हेंट होरायझन टेलिस्कोप दिलेलं आहे, पण ऍक्च्युअली इव्हेंट होरायझन म्हणतात कशाला? ब्लॅक होलच्या बॉर्डरला. उम्मीद आहे आपको ये चीज समझ में आ गई होगी. ठीक आहे. जर पाहायला गेलं तर काही टर्म्स आहेत. हे जेट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तारा गिळताना त्याच्यातली ऊर्जा बाहेर फेकली जाते, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. इव्हेंट होरायझन बॉर्डर आहे. ठीक आहे. दिस इज जेट, हे अक्रेशन डिस्क आहे. अशा काही टर्म्स मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. लास्ट टर्म आहे सिंग्युलॅरिटी, आणि हा फार कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे की ब्लॅक होलच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही जाता, ठीक आहे, किंवा कुठली ऑब्जेक्ट गेली, ती छोट्या 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 केंद्रात निघून जाते, आणि दॅट इज सिंग्युलॅरिटी. अफाट मास सुद्धा छोट्याशा जागेत ठेवायची क्षमता ब्लॅक होलची आहे, म्हणून यांना अद्भुत म्हटलं जातं. ठीक आहे. याच्याबद्दल भरपूर रिसर्च चालू आहे, होत राहील. ठीक आहे. या ब्लॅक होलनीच आपल्याला युनिव्हर्सची उत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल नवीन काही मार्गदर्शन केलेलं आहे. ठीक आहे. आणि अनेक गुरुद्वारींबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल पण मार्गदर्शन केलं याच ब्लॅक होलनं. पण दॅट विल बी लर्निंग इन नेक्स्ट व्हिडिओ. सेकंड पार्टमध्ये आपण तो नक्की बघूयात, ज्याच्यामध्ये इतर काही उरलेल्या ज्या काय 5 न्यूज तुम्हाला मी सांगितलं त्यातल्या इतर न्यूज पण आपण डिस्कस करू. मीनवाइल अगर आपको ये वीडियो पसंद आया है तो प्लीज डू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब एंड कमेंट. अगर आपको ऐसे कोई और वीडियोस चाहिए तो प्लीज मेंशन इट इन द कमेंट बॉक्स. थँक यू अँड विश ऑल द बेस्ट. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.